बाईकची मेजर सर्व्हिस करत आहे. यामध्ये आपण क्लच केबल, एक्सिलेटर केबल, थ्रोटल आणि त्यानंतर इंजिन ऑइल आणि सोबत आपण त्याचा अपडेट पण करून घेऊ. सो आता ऑलमोस्ट आपलं काम झालेलं आहे अर्ध्यापैकी. आता आपण इंजिन ऑइल रिमूव्ह करतो आहे. हा 18चा नट आहे, बारक्या माझा खोलतो आहे, बारक्या खोल. त्याच्यामध्ये ती जाळी निघेल, ती जाळी आपल्याला क्लीन करावी लागेल. ठीक आहे, आतमध्ये असेल ती काढू. साधारण ऑइलची थिकनेस किती राहिली आहे बघूया. एवढी पण वाढ सावकाश. त्याला आपल्याला बघितली किती घाण आहे. हा जो क्लच दिसतोय तुम्हाला, हा बघितला किती घाण आहे. ही जी माती आहे ना, ही इतकी घाणेरडी आहे. याच्यामुळं आपल्याला गिअर इनबॉक्सला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून साधारण कंपनी क्लेम करते 5000 किलोमीटरला, पण ट्राय करा 3500 किलोमीटरला तुमचं इंजिन ऑइल चेंज करायची. स्पेशली 373 इंजिनच्या हिशोबात तुम्हाला, म्हणजे 400 cc इंजिन आहे, तर त्या हिशोबात तुम्हाला ही ऑइलिंग 3500 किलोमीटरच्या पर्यंत तुम्ही बदलायला पाहिजे. त्यावेळेस तुमचा परफॉर्मन्स चांगला राहील. आणि एअर फिल्टरसुद्धा. आता एअर फिल्टर मी माझी 10,000 किलोमीटरला पहिल्यांदा बदलतो आहे. सर्व्हिस सेंटरवाले करत नाही. सर्व्हिस सेंटरवाल्यांना मी पहिला सांगितलं 5000 किलोमीटरला आपण एअर फिल्टर चेंज करावं का. त्याने मला सांगितलं की नाही करायची गरज. हे चुकीचं आहे. चार्जेस घेतात ना तुम्ही, त्याच्यामध्ये पेट्रोल आणि WD-40 मारून क्लीन करूया. ठीक आहे. आणि एक ऑइल फिल्टर आहे त्या साईडचा, तो पण रिमूव्ह कर. हा ऑइल फिल्टर आहे. टाकी भरली. ए राम, टाकी भरली बघ. आता माझं बारक्या पद्धतशीरपणे पेट्रोलने क्लिनिंग करतोय. अशा पद्धतीने आपण सर्व्हिसिंग करतोय आपल्या स्वतःच्या लाडक्या बाईकची. तर ही जी रात्री ग्रीन लाईट, निळ्या कलरची लाईट निघते ना, तिला आपण व्हाईट करणार आहोत जर आपल्याकडे बल्ब निघाला तर. पण तुम्ही, ही एवढा हार्ड काम आहे एक्सिलेटर आणि क्लचचा. पण एक पॉईंट आहे, जर तुम्ही टाकत असाल ना क्लच आणि एक्सिलेटर केबल, तर दोन्ही ॲट अ टाईम टाका. तुम्ही बोला की हा क्लच एक्सिलेटर नंतर करू, क्लच केबल टाकू, वर्थ नाही. 200 आणि 250 रुपयासाठी तुम्ही एवढं हे वर्थ करू नका. आणि खूप मेहनत घ्या लागते बरं का मला खोलायला. शिवाय रेडिएटरचा फ्रंट साईड पण आम्ही एक लेफ्ट साईड खोलली. नवीन जी UG डॉमिनर 2025चा मॉडेल आला आहे ना, तिची एक्सिलेटर क्लच केबल याच्यामध्ये काय फरक नाही, सेम आहे. ऑल ओव्हर सगळा सेम आहे. फक्त नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर फक्त त्या लोकांनी फक्त एक नवीन दिलेलं आहे. अपडेट काय नंतर करता येईल. पण 10,000 किलोमीटरमध्ये आपण जी सर्व्हिस मेजर काय एवढी करत नाही. मेजर सर्व्हिस आली नाही त्याच्यामध्ये कॅनलाईने धुतले कसं रे असं. केबल आहे ना कुठलं काय. तर मी तुम्हाला दाखवत आहे डॉमिनर 400 2025च्या मॉडेलचा सर्व्हिसिंग. ते अशा माशा डिस्टर्ब करते तर कसं गॅरेजवाला शोभल मी. लाईट नाही राहते ना. हा हेडलाईट बघूया कसं, चेक कर ना. हा हा वाला स्विच आहे ह्याच्यात आहे. इथं पॉईंट येतोय ना ह्याच्यात का नाही येणार चेंज. त्याला डायरेक्ट मॉड्यूलच चेंज करायला लागेल आपल्याला नवीन. हा जो नवीन डायरेक्ट अपडेट करणार तो करू 2 वर्षानंतर. मिनटाचं आहे, 5 वर्षाची वॉरंटी असते. 5 वर्ष बघायची गरज नाही त्याला. आफ्टर 5 इयर्सनीच बदलायला लागेल. ठीक आहे.
सध्या तर चालू दे. ठीक आहे. ती आपली एक्सलेटर आहे टोटल. हां ही एक्सलेटर आहे. क्लच लावली नाही ना पण आपण लावली इथला लावला का पॉईंट काय क्लच एक्सलेटर हे का नाही नाही क्लच लागली ना. किती हाफ आहे ना. ते करतील आपले ते काय नाही ते बाहेरचे. ठीक आहे सर एवढंच आहे. ओके ओके. आपल्याला आता एक्सलेटर केबल घालली थ्रोटल. याच्यावर थोडासा ग्रीस आणि ना एक जरासा स्प्रे मार WD-40 त्याच्यामध्ये प्ले राहील आणि आपल्याला हा स्मूथनेस येईल. हा प्ले महत्त्वाचा आहे ना. WD मार. संपला असेल तर आपण एक्स्ट्रा घेऊन येऊ. गाडी अशी चकाचक दिसते पुढे. काय तर हा असा माझा सर्व्हिस सेंटर. आज थोडीशी मंदी आहे तर पैसे वसूल करू गाड्या तिथलं. आज थोडीशी मंदी आहे तर पैसे वसूल. थोडासा ग्रीस लाव थोडासा प्ले राहील कारण माती वगैरे नाही येणार ना यात. ठीक आहे मग खाली पण लाव. हे एवढा प्ले नको आहे आपल्याला. ओके तर मित्रांनो ही एक्सलेटर केबल आणि हा थ्रोटल आहे. हा आपण अजून 25,000 किलोमीटर झाली ना तेव्हा आपण याचा क्लीन करू. हा मेजर सर्व्हिसमध्ये येईल आणि त्याच्यानंतर आपला एक स्पिन स्पार्क हा स्पार्क प्लग आहे इथे त्या साईडला पण एक आहे. आजच्या सर्व्हिसमध्ये आपण क्लच केबल एक्सलेटर केबल आणि एअर फिल्टर आणि पूर्ण मॉड्यूलमधले जेवढे पण सेन्सर आहेत त्यांना क्लीन केलेलं आहे. आणि प्लस पॉईंट एक आपण नवीन एक रिसेंटली महाराजच्या टाईमला आपल्याला हा तुटला होता. आता पण हा नवीन टाकला आहे. आणि माझा पोरगा #7007चा माझा माणूस नवीन आहे बारक्या शिकतोय. त्याला मी पहिल्यांदाच मला वाटतं बारक्या तू पहिल्यांदाच अशी बाईक खोलतोय ना. आणि एकदम सोपा काम आहे. बजाज आहे ना ऑलवेज बेस्ट आहे. या गोष्टी आपण नाही शिकलो तर मग फायदा नाही रे. किती दिवस स्प्लेंडर आणि बारक्या गाड्या खोलत बसायच्या. त्या गाड्यांचा भाई आका हार्ट अटॅक PhD झाली या गाड्यांची आमची. आता भावाची आहे तिचा ती नागडी केलं तिला 2 दिवसामध्ये आपण ओके करून टाकू. तिकडं राम भाऊ मस्तपैकी आपली 4 व्हीलर वॉश करतोय. तिकडं माझा बारक्या वॉशिंग करतोय. मस्त मेहनती पोरगा आहे. हा काय बोललो तू बोलतो बारक्या एअर फिल्टर चांगलं आहे. हे बघ हे असं नसतं. हे बघ ही वाट लागली काय घंटा येईल थ्रोटल मला. हां कसा दिसतोय आता बघ. आता करकरीत चाकाचक टाकू आपण. आता जरा करकरीत टाकू ना जरा. पहिले याला वॉश करू WD-40 घेऊन क्लीन करू. हे बघ त्याच्यामुळे ते आवरण बघू दाखव या झालं काय बहीण आई बहीण करू त्याला बोलतात थ्रोटल. काय राहिलंच नाही त्याच्यामध्ये. बघ ना किती ग्लो आहे. घाण किती आली त्यात. हा 10,000 किलोमीटरला आपण बदलतो. ॲक्च्युली 5,000 किलोमीटरला बदलायला पाहिजे. आपण बदललाच नव्हता. आता हिचा गाडीचा टोटल पिकअप आहे ना ॲव्हरेज फुल वाढणार आता. 20, 30, 32, 35च्या पुढे जाईल. 35च्या पुढे जाईल.
काय इकडे येऊ, इकडे अटकले आहे ना, चॉक आहे ना तिला. बघू इथं अटकून जात बघू लागलो. एक दोन तीन पडलं. एक दोन तीन पडलं. लटकून लावतो. डोक्याचे हायब्रिड झाले, जरा थांबा. वेल, आता आपण पॅनल वगैरे खोललेले आहेत. बॅटरी कनेक्शन आहे. आपल्याला टँक पण खोलावी लागेल. हा कवर आहे आणि पेट्रोल टँक खोलून त्याच्या आतमध्ये खाली एअर फिल्टर आहे आपला. हा एअर फिल्टरचा बॉक्स दिसतो तुम्हाला. आता बारक्याने मी खोलणार आहे. बारक्याला नवीन प्लेयर आहे माझा, मी नवीन त्याला शिकवतो. बारक्या शिकला प्रगती त्याची. काय बारक्या, चला आता एक काम कर, स्क्रूड्रायव्हर आण आणि हे 4 पॉईंट आहेत ते सगळे खोलायचे आपल्याला. एल की लागेल, 5ची एल की घे. आज डॉमिनॉर 400चं आपण एक्सलेटर केबल, क्लच केबल आणि एअर फिल्टर विथ ऑइल आणि ऑइल इंटेकचे आपण जे स्पेअर पार्ट्स ते सगळं आपण फिटअप करणार. आणि कार्बोरेटरचं काय आलं रे तिथे? तिच्या कार्बोरेटरचं काय आलं? गाडी खराब पण एवढी झाली की विचारू नये. काय बोलतो बेटा? मॅग्नेट क्लीन आहे, सुकटच झालं बाहेर. सो हा इंजिन ऑइलचा इन्फ्लेटर आहे, याला आपण जाळी दिलेली आहे. याचा बेनिफिट काय असतो सांगा कमेंटमध्ये सांगा तुम्ही. स्मॉल छोटे जे मिनी पार्टिकल्स असतात जे ऑइलमधून आणि इंजिनचं क्लच प्लेट आणि पिस्टन थ्रू ज्या कश निघतो जो नवीन इंजिनचा, त्याच्यामधून हा पास नको व्हायला म्हणून क्लीनर आहे असं समजायला. सेम ॲज तुम्हाला फ्युएल इंजेक्टर किंवा थ्रोटल बॉडीचं असेल तर अशा प्रकारचं तुम्हाला लावायला लागणार. इंटरनेट ते क्लीन करणं गरजेचं वारंवार. ऑलमोस्ट आपला ऑइल आता क्लीन होतो.